हाय एव्हरीवन. तर या सेशनमध्ये आपण पाहतोय की मे हॅव टू. आता मे हॅव टू हे कधी वापरलं जातात हे लक्षात घ्या थोडंसं, म्हणजे तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे, म्हणजे कदाचित करावी लागेल. ओके, या अर्थाने तुम्हाला जर सेंटेन्स बनवायचे असतील तर तुम्हाला मे हॅव टूचा यूज इथं करायचा आहे. म्हणजे एक पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी पण तुम्हाला इथे मे हॅव टूचा यूज केला जातो. ओके, त्याचबरोबर थोडंसं मे हॅव टू हे माईट हॅव टूच्या एक रिलेटेड आहे, जवळपास आपण इथे यूज करतो. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथे लक्षात घ्या की मे हॅव टूचा अर्थ कसा आहे घेऊया. म्हणजे सेंटेन्सवरून आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आय मे हॅव टू वर्क लेट नाईट टू फिनिश दिस प्रोजेक्ट. म्हणजेच मला मला कदाचित आज रात्रीपर्यंत काम करावे लागेल, कारण मला हा जो प्रोजेक्ट आहे तो मला फिनिश करायचा आहे. म्हणजेच मला हा प्रोजेक्ट फिनिश करण्यासाठी मला रात्रीपर्यंतही काम करावं लागेल. म्हणजे आय मे हॅव टू वर्क लेट टू नाईट टू फिनिश दिस प्रोजेक्ट. म्हणजेच इथं आपल्या इथं अर्थ तुमच्या लक्षात येत आहे की आपण कशा संदर्भामध्ये मे हॅव टूचा यूज करतोय फ्रेंड्स. ओके, आता हे थोडं आयडिया लक्षात आल्यानंतर आता एक लक्षात घ्या की ह्याचा एक थोडा फॉर्म्युला लक्षात घेऊया. सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर मे हॅव टू आहे, त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. ओके, नंतर टू आलेला असल्यामुळे आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो, हे आपण आधी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इथं लक्षात घ्या फ्रेंड्स. ओके, आता आपल्याला परत एक लक्षात घ्या, आपण मेचा यूज पण केलेला आहे आणि हॅव टूचा यूज पण केलेला आहे. थोडंफार मेचा यूज आणि हॅव टूचा यूज करून याच्यामध्ये मिक्सचर आहे, हे आपल्याला एक थोडासा एक लाईटली अंदाज आपल्याला लक्षात येतो फ्रेंड्स. ओके, इथं आपल्याला थोडं समजून घ्यायचं आहे. आता हे समजल्यानंतर आपण आता आणखी थोडंसं सेंटेन्सवरून आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ, म्हणजे एक्झॅक्टली मे हॅव टूचा यूज आणखी प्रकारे कशा प्रकारे करता येतो. आता जसं की आता इथे बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण घेऊया. आय मे हॅव टू बाय बुक्स. मला कदाचित पुस्तके विकत घ्यावी लागतील. ओके, आय मे हॅव टू बाय बुक्स. मला पुस्तके विकत घ्यावी लागतील, म्हणजे कदाचित घ्यावे लागतील मला पुस्तक विकत. ओके, त्याचबरोबर वी मे हॅव टू लिव्ह दिस सिटी. म्हणजे कदाचित आपल्याला हे शहर सोडून जावे लागेल. ओके, आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचे सेंटेन्स आपण बोलत राहतो. कधी आपल्याला हे शहर सोडून जावे लागेल, मला कदाचित पुस्तक विकत घ्यावे लागतील. ओके, त्या पद्धतीने या अर्थाने आपण सेंटेन्स इथे बनवत आहोत, हे तुमच्या लक्षात येत आहे फ्रेंड्स. ओके, त्याचबरोबर यू मे हॅव टू गो टू दिल्ली. म्हणजे यू मे हॅव टू गो टू दिल्ली, म्हणजे तुला दिल्लीला जावे लागेल, कदाचित तुला दिल्लीला जावं लागेल याची शक्यता जास्त आहे. यू मे हॅव टू गिव्ह हिम मनी. आपल्याला त्याला कदाचित पैसे द्यावे लागतील. त्याला कदाचित पैसे द्यावे लागतील. यू मे हॅव टू गो टू द डॉक्टर. तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल किंवा कदाचित तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल. यू मे हॅव टू टेक मेडिसिन. तुला औषधं घ्यावे लागतील. किंवा कदाचित तुला औषधं घ्यावे लागतील. रवी मे हॅव टू मेमोराईज दॅट लेसन. म्हणजे रवीला तो धडा आठवावा लागेल किंवा रवीला तो लेसन आहे तो मेमोराईज करावा लागेल. ओके, द पोलीस मे हॅव टू अरेस्ट हिम. पोलिसांना कदाचित त्याला अटक करावी लागू शकते किंवा कदाचित त्याला अटक करतील किंवा पोलिसांना त्याला कदाचित अटक करावी लागेल किंवा लागू शकते. अशा अर्थाने पण इथं आपण मे हॅव टूचा यूज करतो फ्रेंड्स, लक्षात घ्या. दे मे हॅव टू डू दिस वर्क. त्यांना हे काम करावे लागेल. दे मे हॅव टू, कदाचित त्यांना हे काम करावे लागेल. राईट. द क्रिमिनल्स मे हॅव टू गो आउट ऑफ द दिल्ली. म्हणजे गुन्हेगार दिल्ली बाहेर जावे लागेल. ओके, आता हे प्रकारचे काही पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण जेव्हा पाहिले, त्याचबरोबर आता इथे निगेटिव्ह सेंटेन्स लक्षात घ्या. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला इथे लक्षात येतं सेंटेन्स तुमच्या की सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर मेच्या नंतर नॉटचा यूज केलेला आहे फ्रेंड्स, लक्षात घ्या. इथं मेच्या नंतर नॉटचा यूज झालेला आहे. त्याच्यानंतर हॅव टू वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इथे यूज केलेला आहे. ओके, आता पुढे बघा सेंटेन्स निगेटिव्ह, जसं की आय मे नॉट हॅव टू बाय बुक्स. मला कदाचित पुस्तके विकत घ्यावी लागणार नाहीत. ओके, बरोबर आहे, कारण आय एम गोइंग टू द लायब्ररी, दॅट्स वाय आय मे नॉट हॅव टू बाय द बुक्स. मी लायब्ररीमध्ये जाते, त्याच्यामुळे मला कदाचित पुस्तके विकत घ्यावी लागणार नाहीत. अशा आपण शक्यता बोलून दाखवत असतो किंवा अशा प्रकारचे आपण सेंटेन्स बोलत असतो फ्रेंड्स, तेव्हा इथे त्याचा यूज होतो. तसं पुढे बघा, वी मे नॉट हॅव टू लिव्ह द सिटी दिस सिटी. म्हणजे आपल्याला कदाचित शहर सोडून जावे लागणार नाही. ओके, प्रिव्हियसली देर वॉज अ पॉसिबिलिटी दॅट वी मे हॅव टू लिव्ह दिस सिटी, बट नाऊ वी मे नॉट हॅव टू लिव्ह दिस सिटी. पण आता कसं आहे, आता ही सिटी सोडून जावी लागणार नाही, हे आपण इथे सांगतोय फ्रेंड्स. ओके,
अर्थ लक्षात घ्या की कशा प्रकारे सेंटेन्स इथे वापरले जातात आणि असे सेंटेन्स तुम्हाला यूज करायचे आहे स्पोकन इंग्लिशमध्ये, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे फ्लुएंटपणे इंग्लिश बोलता येईल फ्रेंड्स. ओके. त्याच पुढे बघा आता यू मे नॉट हॅव टू गो टू दिल्ली, म्हणजे कदाचित तुला दिल्लीला जावे लागणार नाही, बिकॉज ओके युअर ट्रान्सफर इज रिजेक्टेड, युअर ट्रान्सफर इज कॅन्सल, दॅट्स वाय यू मे नॉट हॅव टू गो टू द दिल्ली. म्हणजे तुझी ट्रान्सफर कॅन्सल झालेली आहे, त्याच्यामुळे तुला कदाचित दिल्लीला जावे लागणार नाही, अशा प्रकारे आपण बोलत राहतो. तेव्हा हे निगेटिव्ह सेंटेन्सचा यूज इथे आपण करू शकतो फ्रेंड्स. पुढे बघा सेंटेन्स आता आणखी बघा, यू मे नॉट हॅव टू गिव्ह हिम मनी, म्हणजे तुम्हाला कदाचित त्याला पैसे देण्याची गरज नाही. ओके. ओके. यू मे नॉट हॅव टू पे युअर टॅक्स, यू मे नॉट हॅव टू गिव्ह हिम मनी बिकॉज देर आर सो मेनी रिझन्स बिहाइंड दिस. ओके. तुला पैसे द्यावे लागणार नाहीत. हे अशा प्रकारचे सेंटेन्स आपण नेहमी बोलत राहतो की फ्रेंड्स, किंवा याचा संदर्भ नेहमी येतच राहतो अशा प्रकारच्या सेंटेन्सचा. त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे तुम्ही मे नॉट हॅव टू हे यूज करून अशा प्रकारे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. पुढे बघा, यू मे नॉट हॅव टू गो टू द डॉक्टर, म्हणजे तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, बिकॉज यू आर रिकवरिंग फास्ट अँड यू आर ऑलरेडी रिकवर्ड, सो दॅट्स वाय यू मे नॉट हॅव टू गो टू द डॉक्टर. म्हणजे तुम्ही ऑलरेडी रिकवर झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जायची आता गरज नाही, किंवा तुम्हाला डॉक्टरकडे कदाचित जावे लागणार नाही. हे लक्षात ठेवा इथे, हे अर्थ इथे कशा प्रकारे यूज होतो. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की थोडंफार सिच्युएशननुसार थोडेसे अर्थ इकडे तिकडे होत राहतात. एक्झॅक्ट असाच मिनिंग पाहिजे किंवा हेच मिनिंग होतो तोच मिनिंग होतो, हे सेंटेन्स अशा प्रकारे थोडंसं एकदम रिजिड राहणेसुद्धा इट्स नॉट गुड टू व्हाईल मेकिंग दिस टाईप ऑफ सेंटेन्सेस. ओके. सो you can change the meaning of the sentence as per your situation. करेक्ट. आता हे पुढे बघा, आता आणखी कसं सेंटेन्स आणखी बघा, यू मे नॉट हॅव टू टेक मेडिसिन, तुला म्हणजे औषधं घ्यावे लागणार नाहीत, तुला कदाचित औषधं घ्यावे लागणार नाहीत. ओके. किंवा तुला औषधं घेण्याची गरज पडणार नाही, असं आपण म्हणतो. ओके. रवी मे नॉट हॅव टू मेमराईज दॅट लेसन, रवीला तो लेसन मेमराईज करायची गरज नाही किंवा गरज नसावी किंवा कदाचित त्याला गरज पडणार नाही लेसन करण्याची. आता इथे बघा, इथे दोन अर्थाने आपण घेऊ शकतो की रवीला ती लेसन मेमराईज करायची गरज नाही. ओके. कारण ही इज अ व्हेरी ब्रिलियंट पर्सन. ओके. त्याच्यामुळे मेमराईज करायची गरज नाही असं म्हणू शकतो. किंवा ती क्वेश्चन्सच येणार नाहीत एक्झाममध्ये, त्याच्यामुळेही त्याला रवी मे नॉट हॅव टू मेमराईज दॅट लेसन असे अर्थ घेऊ शकतो. म्हणजे इथे तुम्ही बघा, सिच्युएशन चेंज होत आहे तर त्याचा थोडंफार अर्थही चेंज होत आहे, त्याच्यानुसार आपण इथे अर्थ इथे घ्यायचा आहे फ्रेंड्स. ओके. आता बघा पुढे बघा, आणखी एक्झाम्पल घेऊया. द पोलीस मे नॉट हॅव टू अरेस्ट हिम, म्हणजे पोलिसला त्यांना कदाचित अटक करावी लागणार नाही. ओके. राईट. दे मे नॉट हॅव टू डू दिस वर्क, त्यांना हे काम करावे लागणार नाही. म्हणजे अशा प्रकारे आता इथे आपण काय केलेलं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बघितलेले. आता इथे बघा, इंटरगेटिव्ह सेंटेन्स कसे झालेले आहेत, जसं की हे अशा प्रकारचे सेंटेन्स आपण क्वेश्चन्स विचारतो, जसं की मे आय हॅव टू बाय बुक, म्हणजे मला पुस्तक विकत घ्यावे लागतील का, कदाचित मला पुस्तक घ्यावे लागतील का. ओके. आता इथे बघा, त्याचा फॉर्म्युला काय येतो, हे मे आहे तो सुरुवातीला आलेला आहे, सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅव टू अँड V1 अँड ऑब्जेक्ट ऑर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आपल्या इथे लक्षात येत आहे फ्रेंड्स. ओके. पुढे बघा, मे वी हॅव टू लिव्ह दिस सिटी, म्हणजे आम्हाला एक शहर कदाचित सोडावे लागेल का, किंवा आम्हाला एक शहर सोडावे लागेल का, अशा प्रकारे आपण इथं अर्थ घेतो फ्रेंड्स. ओके. मे यू हॅव टू गो टू दिल्ली, म्हणजे तुम्हाला दिल्लीला जावे लागेल का, मे यू हॅव टू गो टू दिल्ली, तुम्हाला दिल्लीला जावे लागेल का, किंवा मे आय हॅव टू गो टू दिल्ली, मला दिल्लीला जावे लागेल का, अशा प्रकारचे आपण बोलत असतो, कम्युनिकेशन करत असतो. ओके. मे यू हॅव टू गिव्ह हिम मनी, त्याला पैसे द्यावे लागतील का, किंवा तुम्हाला तिला पैसे द्यावे लागतील का. मे यू हॅव टू गो टू द डॉक्टर, म्हणजे तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल का. ओके. म्हणजेच मे यू नॉट हॅव टू टेक मेडिसिन, तुम्हाला औषधं घ्यावी लागणार नाहीत का. ओके. म्हणजे इथे बघा, हे थोडंसं चेंज झालेलं आहे, इथं नॉटचा यूज झालेला आहे, क्वेश्चनही आहे. इथे तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता, मे यू नॉट हॅव टू टेक मेडिसिन, तुम्हाला औषधं घ्यावी लागणार नाहीत का. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही इंटरगेटिव्ह सेंटेन्स बनवलेले आहेत. आता त्याचाच यूज करून आता WH क्वेश्चन्स बघा अशा प्रकारे बनवून जातील. आता ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे, एक आयडिया लक्षात आलेली आहे फ्रेंड्स, आपण बऱ्याच लेसनमध्ये किंवा सेशनमध्ये
हे पाहिलेलं आहे की हे मे वगैरे जे आहेत हेल्पिंग बरोबर त्याच्या आधी आपण WH क्वेश्चनचा यूज करतो फ्रेंड्स, इथे लक्षात घ्या. जसं की इथे बघा WH क्वेश्चन्स आहे, त्याच्यानंतर मे, नंतर सब्जेक्ट, नंतर हॅव टू V1 अन ऑब्जेक्ट अँड लिव्हिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. जसं की व्हाय मे हॅव टू बाय बुक्स म्हणजे मला पुस्तके का विकत घ्यावी लागतील. ओके, ऑल बुक्स आर देअर, सो व्हाय शुड आय, और व्हाय मे हॅव टू बुक मला पुस्तक का विकत घ्यावी लागतील. वेन मे वी हॅव टू लिव्ह दिस सिटी म्हणजे आम्हाला हे शहर कधी सोडावे लागेल. ओके, किंवा केव्हा सोडावं लागेल, कधी सोडावं लागेल हे शहर, अशा प्रकारे आपण इथं सेंटेन्स बनवते. परत हाऊ मे यू हॅव टू गिव्ह हिम मनी म्हणजे हाऊ मे यू हॅव टू गिव्ह हिम मनी, त्याला पैसे कसे द्यावे लागतील, असे प्रश्न विचारतो. त्याचबरोबर व्हेन मे यू हॅव टू गो टू द डॉक्टर, मला डॉक्टरकडे कधी जावं लागेल किंवा केव्हा जावं लागेल. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही इथं पाहू शकता की WH क्वेश्चन्स कसे तयार झाले आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही इथं सेंटेन्स बनवलेले आहेत फ्रेंड्स. आणखी काही एक्झाम्पल्स इथे आहेत, तुम्ही इथं थोडंसं रीड करा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. खूप तुम्हाला मे हॅव टूचा अर्थ कशा प्रकारे यूज करायचा आहे हे तुम्हाला समजलं असेल. ओके, चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि तुम्ही ह्याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, जेणेकरून याचाही स्पोकन इंग्लिशमध्ये बऱ्याच ठिकाणी यूज होत असतो फ्रेंड्स, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल, मी अशी आशा करतो. ओके, थँक्यू फ्रेंड्स.